नवी मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सायबर क्राईममध्ये वाढ होतीये. तर जानेवारी 2025 पासून आतापर्यंत नवी मुंबई परिसरामध्ये 152 सायबर गुन्हे घडले. वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांना लुबाडलं जात आहे. नवी मुंबई सायबर विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत 152 सायबर गुन्हे घडलेत. त्यापैकी नवी मुंबई सायबर पोलिसांच्या मार्फत 41 गुन्हे उघडकीस आणले गेलेत आणि या गुन्ह्यांमध्ये 38 आरोपींना अटकही झाली आहे. तसंच वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. नवी मुंबईमध्ये सायबर क्राईममध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये 152 गुन्हे घडलेले आहेत. त्यापैकी जवळजवळ 41 गुन्हे नवी मुंबई सायबर सेल, नवी मुंबई सायबर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून उघडकीस आलेले आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ 38 आरोपींना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. यामध्ये जे फायनान्शियल गुन्हे आहेत त्यामध्ये साधारणतः 53 कोटी रुपयाची मालमत्ता या फायनान्शियल जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे आणि त्यामध्ये लोकांच्या बाबतीत फ्रॉड होऊन ती मालमत्ता गेला माल या सदराखाली येत आहे. यामध्ये आम्ही जवळजवळ 4 कोटीच्या आसपास मालमत्ता फ्रीज केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांनी कोर्टामध्ये ॲप्लिकेशन देऊन ती मालमत्ता परत मिळण्यासाठी कोर्टमार्फत त्यांनी सादर केलेलं आहे. काय कारण असू शकतं जास्त सायबर क्राईम